Welcome student. Today we learn about the remaining part of infectious disease and how to prevent them. संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध याचा उर्वरित भाग पाहूया. In previous video we learned about infectious disease. The diseases that spread from one person to the other person are called infectious disease. Flu, cold, ringworm, scabies, chickenpox are infectious disease. Air, water, food, insect, and direct contact through which infectious disease spread. Infectious disease spread through air, water, food, insect, and direct contact. The spread of disease by insect कीटकांमार्फत रोग प्रसार. One can get malaria from the bite of certain kind of mosquito. विशिष्ट डास चावल्याने हिवतापाची म्हणजेच मलेरियाची लागण होते. When this type of mosquito bites someone who has malaria, the malaria germs enter the mosquito body with the blood it sucks. हिवताप झालेल्या रोग्यास विशिष्ट डास चावला की रोग्याच्या रक्तातील हिवतापाचे जंतू डासाने शोषलेल्या रक्ताबरोबर डासाच्या शरीरात प्रवेश करतात. If this mosquito bites another person, the malaria germs enter that person's body too and he can get malaria. हा डास दुसऱ्या व्यक्तीला चावला की त्या व्यक्तीच्या शरीरात हिवतापाचे जंतू शिरतात आणि त्या व्यक्तीला हिवतापाची लागण होते. Insect like mosquito, fleas, lice spread disease. डास, पिसवांसारख्या कीटकामुळे रोग प्रसार होतो. एक्झाम्पल मलेरिया, डेंगू. स्प्रेड ऑफ डिसीज बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट, संपर्कामुळे होणारा रोग प्रसार. रिंगवर्म, स्केबीज आर स्किन डिसीज. नायटा, खरूस हे त्वचेचे रोग आहे. देअर जर्म्स आर फाउंड ऑन द स्किन. या रोगाचे जंतू त्वचेवरती असतात. If someone else comes in contact with the skin of person having this disease or wears his clothes, then that person can get that skin disease too. नायटा, खरूस त्वचेवर होणारे रोग आहे. त्यांचे रोगजंतू त्वचेवर वाढतात. अशा रोग झालेल्या व्यक्तीच्या त्वचेशी स्पर्श झाला किंवा त्यांचे कपडे दुसऱ्याने वापरले तर त्यालाही तोच त्वचेचा रोग होऊ शकतो. दॅट इज वाय इट इज बेटर टू अवॉइड शेअरिंग क्लोथ्स. म्हणूनच एकमेकांचे कपडे वापरणे टाळावे. अन एपिडेमिक ऑफ डिसीज, रोगाची साथ. When many people in one area get the same infectious disease all at the same time, we say that there is an epidemic of the disease. एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला तर या रोगाची साथ आली आहे असे म्हणतात. Epidemics is caused due to spread of germs rapidly. रोगाची साथ जंतूंचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाल्याने पसरते. एअर, वॉटर, फूड अँड इन्सेक्ट आर द मीडियम थ्रू विच डिसीजेस स्प्रेड. हवा, पाणी, अन्न, कीटक ही रोग प्रसाराची माध्यमे आहे. म्हणून आपल्या अन्नात, पाण्यात, हवेत रोगजंतू शिरणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. टायफॉइड, मलेरिया, डेंगू, कॉलरा आर सम एक्झाम्पल्स ऑफ एपिडेमिक डिसीज. प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शियस डिसीज, रोग प्रतिबंध. रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना रोग प्रतिबंध असे
म्हणतात. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, पाण्याचे शुद्धीकरण. ॲडिंग ब्लिचिंग पावडर टू कम्युनिटी वॉटर सोर्सेस, गावातील पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांचे ब्लिचिंग पावडरचा वापर करून निर्जंतुकीकरण केले जाते. बॉइलिंग द वॉटर, पाणी उकळून पिणे. टू प्रिव्हेंट mosquitoes from breeding, there should be no stagnant water. Insecticides must be used. साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊ नये म्हणून शक्यतो पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ते शक्य नसल्यास कीटकनाशकांचा वापर करतात. People who have serious infectious disease like tuberculosis or swine flu are quarantined in a special ward. क्षयासारख्या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र जागी ठेवण्यात येते. हॉस्पिटलमध्येही संसर्गजन्य रोग झालेल्यांसाठी खास विभाग असतात. रुग्णांनी वापरलेली भांडी, कपडे जंतुनाशकाने धुतले जातात. वी शूड ईट कव्हर फूड. झाकून ठेवलेलेच आपण अन्न खावे, उघड्यावरचे अन्न खाऊ नये. वॅक्सिनेशन, लसीकरण. वॅक्सिनेशन बिल्ड्स रेजिस्टन्स अगेन्स्ट अ सर्टन डिसीज. लसीकरणामुळे आपल्या शरीरात ठराविक रोगाविरुद्ध लढण्याची शक्ती वाढते किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढते. Vaccine is given to the person or child through injection or as an oral dose. लस ही एखाद्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना इंजेक्शन वाटे किंवा तोंडावाटे दिली जाते. फॉर एक्झाम्पल, BCG vaccine for tuberculosis given by injection. Triple vaccine for diphtheria, whooping cough, tetanus given by injection. Polio vaccine for polio given orally. Public health service facility, सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा. Prevent the spread of infectious disease and epidemics. Health and community welfare programs are undertaken at the national level. साथीच्या व संसर्गजन्य रोगास आळा बसावा म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाज कल्याण कार्यक्रम हाती घेतले जातात. कम्युनिटी प्रोग्राम्स फॉर व्हॅक्सिनेशन आर ऑल्सो अंडरटेकन ॲज अ पार्ट ऑफ नॅशनल हेल्थ स्कीम्स. सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबवण्यात येतात. बालकांना तज्ज्ञ लोकांकरवी लस टोचण्याची व्यवस्था केली जाते. यासाठी खास शिबिरे आयोजित करण्यात येतात. सर्व्हिसेस लाईक द एक्झामिनेशन ऑफ युरिन अँड ब्लड, एक्स-रे, अल्ट्रासाउंड अँड अदर स्कॅन आर ऑल्सो अवेलेबल थ्रू द हेल्थ प्रोग्राम्स. आरोग्य संस्थांमध्येही रक्त व लघवी तपासणी तसेच एक्स-रे, स्कॅन, सोनोग्राफीच्या सुविधाही उपलब्ध आहेत. Peoples are educated to maintain the cleanliness in their surroundings and about the right methods of handling drinking water and food. पिण्याच्या पाण्याची तसेच अन्न पदार्थांची हाताळणी कशी करावी याबाबतचे शिक्षण लोकांना देण्यात येते. परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधीचा आग्रह धरला जातो.